तुम्हाला वाटतं का बाजारातले महागडे प्रोटीन बारच हेल्दी असतात? आज मी तुम्हाला किचन मधील साहित्यातून असा मॅजिक बार दाखवणार आहे, जो महागड्या पावडरला सुट्टी देईल. जो तुम्हाला जवळपास 10 ग्रॅम प्रोटीन आणि भरपूर एनर्जी देईल. हा फक्त एक स्नॅक नाही, तर तुमच्या मेंदूला तल्लख ठेवणारा एक सुपर फूड आहे. यातून तुम्हाला मिळेल 5 ग्रॅम फायबर आणि रोजच्या गरजेच्या 35 ग्रॅम मॅग्नेशियम. हा बार बनवणं चहा बनवणं इतकंच सोपं आहे. चला किचन मध्ये असलेल्या साहित्यातून हा हेल्दी बार कसा बनवायचा ते पाहूया. सगळ्यात आधी घेऊया मऊ खजूर. बिया काढल्यानंतर साधारण 1 कप खजूर कोमट पाण्यात 15 ते 20 मिनिटं आपल्याला भिजवून घ्यायचे. खजूर भिजवल्यामुळे ते मऊ होतात आणि त्याची स्मूथ पेस्ट तयार होते. त्यामुळे बारचं टेक्स्चर एकसारखं आणि सॉफ्ट होतं. विशेषतः खजूर थोडे कोरडे असतील तर ही स्टेप आपल्याला उपयोगी पडते. भिजवल्यानंतर पाणी पूर्णपणे काढून टाका आणि हे खजूर मंद आचेवरती पॅनमध्ये हलके गरम करा. जोपर्यंत ते सॉफ्ट होत नाहीत आणि त्यातील अतिरिक्त ओलावा कमी होत नाहीत, तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय. लक्षात ठेवा, खजूर जाळायचे नाहीयेत, फक्त त्यांची चव आणि बाइंडिंग क्वालिटी आपल्याला वाढवायची आहे. आता हे थंड करून मिक्सरमध्ये याची आपण स्मूथ पेस्ट बनवून घेऊया. खजूर या बारला नॅचरल गोडवा आणि एक बाइंडिंग देतात. आता आपण 2 चमचे काळे तीळ आणि 1 चमचा अळीव मंद आचेवरती भाजून घेऊया. जोपर्यंत ते थोडे क्रिस्पी होत नाहीत, तोपर्यंत आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहेत. हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचं असलेलं कॅल्शियम काळ्या तिळांमध्ये चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे आयर्न आणि हेल्दी फॅट्स मिळतात. अळीवाच्या बियांमध्ये आयर्न आणि फायबर चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात घातलं तरी या बारचे फायदे वाढायला मदत होते. काळे तीळ आणि अळीव छान भाजून झाले आहेत. आता ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड होऊ देऊ. तुम्ही याआधी अळीव फक्त लाडवांमध्येच खाल्ले आहेत का? कमेंट करून नक्की सांगा. आणि आता बनवूया या बार मधील खास इन्ग्रेडियंट, होममेड नट अँड सीड बटर. सगळ्यात आधी पाऊण वाटी शेंगदाणे मंद आचेवरती भाजून घ्या. साल सुटायला लागलं की गॅस बंद करा आणि थंड झाल्यावरती शक्य तितकी शेंगदाण्याची सालं काढून घ्या. आता भोपळ्याच्या बिया अर्धी वाटी, कलिंगडाच्या बिया अर्धी वाटी आणि काजू पाऊण वाटी हलके सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. हा बघा, हळूहळू रंग बदलतोय. सगळे पदार्थ पूर्ण थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये घ्या. त्यात चिमूटभर मीठ घाला आणि मिक्सर चालू बंद करत फिरवत राहा. बघा, सुरुवातीला हे कोरडं मिश्रण दिसत होतं, पण हळूहळू यातील नॅचरल ऑइल बाहेर येत आहे आणि किती सुंदर स्मूथ शायनी बटर तयार होत आहे. या बटरमुळे बारला एक क्रीमी टेक्स्चर मिळतं आणि शिवाय त्यातून प्रोटीन, मॅग्नेशियम, झिंक आणि हेल्दी फॅट्सही मिळतात. आता वळूया आपल्या बारमधील प्रोटीन वाढवणाऱ्या 2 महत्वाच्या पिठांकडे. सगळ्यात आधी आपण घेऊया सोया पीठ. मंद आचेवरती आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं भाजून घ्यायचंय. हे मी साधारण पाव कप आणि वरती 2 चमचे पीठ घेतलंय. हा बघा, हळूहळू त्याचा रंग बदलतोय आणि कच्चा वास पूर्णपणे जातोय. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा, कारण सोया पीठ खूप लवकर जळतं आणि जळल्यास त्याची चव पूर्णपणे खराब होते. आता त्यात आपण घालू सातूचं पीठ. अजून 5 ते 10 मिनिटं आपल्याला हलकं हे भाजून घ्यायचंय. हे मी साधारण पाऊण कप घेतलंय. सातू हा आपल्या पारंपरिक आहाराचा एक महत्वाचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही सातूसारखे भाजलेल्या धान्यांचे पदार्थ आहारात घेतले जायचे. आजही सातू दीर्घकाळ टिकणारी एनर्जी आणि पोट भरल्यासारखं वाटण्यासाठी अनेक घरांमध्ये आवडीने खाल्लं जातं. तर सोया पिठामुळे या बारमधील प्रोटीनचं प्रमाण आणखी वाढतं. ही पिठं भाजण्याची स्टेप अजिबात स्किप करू नका. यामुळे पिठांचा कच्चेपणा जातो आणि बारची चव वाढते. आणि हो, हे सातूचं पीठ मी बाजारातून आणलेलं नाही. ते मी घरीच पारंपरिक पद्धतीने बनवलंय. त्याची अगदी सोपी रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ चुकवायचा नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा. म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला लगेचच मिळेल. आता आपली सगळी जिन्नस तयार आहेत. चला तर मग सगळ्यांना एकत्र करून आपल्या बारला एक आकार देऊया. एका बोलमध्ये मी घेतली आहेत भाजलेली पिठं. त्यावरती घालू खजुराची पेस्ट, काळे तीळ, अळीव, नट अँड सीड बटर. आणि आता ऍड करूया सगळ्यांचा फेवरेट 4 ते 5 टेबलस्पून अनस्वीटन कोकोआ पावडर. अनस्वीटन म्हणजे साखर नसलेलं. आता ह्यात तो फक्त छान चॉकलेटी टेस्ट नसते, तर अँटीऑक्सिडंटने समृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत गुणकारी आहे. आता यात घालू आपण 1 चमचा व्हॅनिला एसेन्स. हे अगदी ऑप्शनल आहे. पाव चमचा दालचिनी पावडर.
दालचिनी वापरण्याची कल्पना एकदम भारी आहे. तुम्हाला ब्लड शुगर लेवल नियंत्रणात ठेवायचं असेल तर दालचिनी पावडर नक्की वापरा. बारला थोडं शायनिंग आणि बाइंडिंग येण्यासाठी आपण ऍड करू 3 टेबलस्पून साजूक तूप. आता हे सगळं आपण हाताने छान मळून घेऊ. मिश्रण मऊ, एकत्र येणारं आणि हाताला स्मूथ वाटलं पाहिजे. जास्त कोरडं वाटलं तर थोडं बटर ऍडजस्ट करू शकता. शेवटी बारीक कापलेले बदाम घाला. बदामामुळे बारला छान क्रंच येतो आणि त्यातून व्हिटॅमिन ई, कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्स मिळतात. आता हे मिश्रण बटर पेपर लावलेल्या कंटेनरमध्ये किंवा मोल्डमध्ये घ्या. मी तुम्हाला दोन्हीमध्ये करून दाखवणार आहे. वरून घट्ट प्रेस करा. जितकं चांगलं प्रेस कराल तितके बार्स कापताना परफेक्ट राहतील. मी वरून थोडं क्रॅनबेरीज ऍड करते, त्यामुळे हलका स्वीट टँगी फ्लेवर येईल. आता हा बार फ्रीजमध्ये आपल्याला 4 ते 5 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायचा आहे. 5 तास झाले आहेत. चला आता आपला बार आपण कट करूया. बघा किती सुंदर शाईन आली आहे. टेक्स्चर किती फजी आणि सॉफ्ट आहे. बाहेरून सेट पण आतून अगदी चुई. या बारमध्ये आपण कोणतंही अतिरिक्त पाणी वापरलेलं नाही आणि खजूर भिजवल्यानंतर त्यातील पूर्णपणे पाणी आपण काढून टाकलं होतं. त्यामुळे बार जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. थंड आणि कोरड्या हवामानात एअरटाईट डब्यात ठेवला तर हा बार काही दिवस सहज टिकतो. मात्र भारतात उष्ण हवामान असल्यामुळे मी हा बार फ्रीजमध्येच ठेवण्याचा सल्ला देईन. फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यात ठेवला तर साधारण महिनाभर चांगला टिकतो आणि जास्त दिवस साठवायचा असेल ते एअरटाईट डब्यात किंवा झिपलॉक पिशवीत ठेवून फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने ठेवू शकता. खाण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटं फक्त बाहेर काढा, म्हणजे त्याची चव आणि मऊ फजी टेक्स्चर तुम्हाला छान लागेल. जवळपास 10 ग्रॅम प्रोटीन, 4 ते 5 ग्रॅम फायबर, रोजच्या गरजेच्या 35% मॅग्नेशियम, आयर्न, कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्स. म्हणजेच हा एक फक्त गोड स्नॅक नाही, तर प्रोटीन, फायबर, मिनरल्स आणि नॅचरल इन्ग्रेडियंट्सचा सुंदर मिलाफ आहे. मी प्रत्येक रेसिपीमधल्या प्रत्येक घटकाचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करत असते. अशाच विश्वासार्ह आणि घरगुती हेल्दी रेसिपीसाठी शीतल भोजनमला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा. लवकरच भेटू पुन्हा एका हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत लोभ असावा.